चीटिंग आहे ही, चीटिंग आहे, चीटिंग चीटिंग गाइस, चीटिंग चालली आहे. मी ही चीटिंग आहे, कडपत्ता चीटिंग हो रही है. चीटिंग चीटिंग येलो येलो सो जज यस सो जज ठरवणार आहे कोण विनर होणार आहे. नमस्कार मंडळी, आज परत आम्ही घेऊन आलो आहोत एक चॅलेंज. कोणतं चॅलेंज असणार आहे सिया? कुकिंग चॅलेंज. यस, कुकिंग चॅलेंज आहे. सो मी इथे चिठ्ठ्या करून ठेवल्या, ठीक आहे. ह्या चिठ्ठ्या करून ठेवल्या, त्यातली सिया एक पिक करणार आहे, एक नितीनला देणार आणि एक मला देणार. ज्या त्या चिठ्ठीमध्ये जो मेनू असेल तो चिठ्ठीमध्ये जो मेनू असेल तो आम्हा दोघांना बनवायचा, ठीक आहे. सो या तू खाऊन सांगायचं कोणी चांगलं केलं आणि कोणी खराब केलं. सिया जज करणार आहे. ओके, मम्मीसाठी का? माझ्यासाठी आहे का? आणि माझ्यासाठी आणि बाबासाठी. बरं, ठीक ओके आहे. ओके, सो बघूया. हा 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 मला आलेला आहे ऑमलेट. आणि मला सगळ्यात सोपं आलेलं आहे. मी बघा उलट दिसते नाही. हा ठीक आहे. पोहे. मी सियासाठी बनवणार आहे ऑमलेट आणि नितीन पोहे बनवणार. आम्ही सुरुवातीपासून दाखवणार आहेत आम्ही कसं बनवतो, ठीक आहे. ठीक आणि आहे, सिया जज करणार आहे. तू सांगायचं कोणी चांगलं बनवलंय. ओके काय? चला आता तुम्हाला किचन मध्ये घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांग की पोहे ठेवलेत कुठे? हा, इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. पोहे शोधायचे आणि मग करायचं. तुला हे तरी माहिती आहे का पोह्यासाठी मटेरियल काय काय लागतं? हो, सगळं मला सगळं माहिती आहे. ठीक आहे, मग तुला सगळं रेडी करतो. हा, फक्त मला एवढं सांग की पोहे ठेवलेत कुठे? नाही, मला पोहे सापडलेले आहेत आणि भरपूर पोहे आहेत. बाकी सगळं मटेरियल मी रेडी करतो. एक एक गोष्ट रेडी करणार. सिया एवढे पोहे बस होते. ओके, चीटिंग आहे ही, चीटिंग आहे. का? तू तिला काय विचारतो? चीटिंग आहे ही. नाही, आम्ही विचारूनच करायचं. मला मला ऑमलेट आलेलं आहे, सो मला गरज नाही आहे. आणि हे बघा, ही बायस जज आमचा बापाला हेल्प करायला बसला. हे पुढे हो हो हो, माझ्या आई 2 मिनिटमध्ये पोहे शोधून एवढंच कांदा? भेटले असेल. बाबाला पोहे भेटले, कांदा दे ना. बाबाला पोहे भेटले. नितीन मी कसं देणार? बाबा आहे ना पूर्ण किचन. सिया अजून कांदा कुठे? सिया तू जज आहे, नो हेल्प. सिया असं नाही करायचं चालेल. अजून कांदा पाहिजे असतो. एवढे बास होईल. नाही, एवढं नाही वाटत. टेस्टच नाही लागणार. टेस्ट नाही लागत बघा, कांदा पाहिजे अजून. कांदा कशा ठेवलेला आहे? चीटिंग चीटिंग गाइस, चीटिंग चालली आहे, चीटिंग चालली आहे. एक अर्धा होता ना काही. अब ढूंढ के दिखाव. शोधून दाखवलं, मांडलं मी तुला. रॉकेट सायन्स आहे. बघा मिरच्याच इतका भेंडी. मिनिटच्या पुढे लागले पोहे शोधायला. ओ सिया, आपण टायमर पण लावायचा का? 10 मिनिट लागलेत माझ्या बाबाला. सिया टायमर 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 मी सांगते 10 मिनिट. 10 मिनिट पण नाही, 10 तास लागलेत मला वाटते. कोथिंबीर आहे का? आहे. 10 मिनिट पण नाही गाईस, 10 मिनिट पण नाही मित्रांनो, 10 तास लागेल असं वाटतंय मला पोहे शोधायला. हा हा, हे बघा, ही माझी हे बघा, हे बायस्ड, सगळे बायस्ड आहेत. तुला पण लागेल. हा, तुम्ही असं ठेवतो तुला तेलसाठी. कडीपत्ता आहे तिथंच डब्यात. हिरव्या दाखवत हिरवा डबा आहे बघा तिथंच आहे. मम्मी ही चीटिंग आहे. कडीपत्ता टाकायचं त्याचं लक्षात नव्हतं, तू काय सांगितलं? शेंगदाणे. शेंगदाणे तिथे आहे. चीटिंग, बहुत चीटिंग हो रही है. नहीं नहीं, ते लाव ना फ्रीजचं. चीटिंग चीटिंग हे कसं सांगितलं तू? मग ते फ्रीजचं नुकसान होतं. स्टील
पिझ्झा. सगळे डबे उचकून द्यायचे होते ना त्याला. दिलंय त्याच्या शेंगदाणे. अरे अरे अरे, ये तो बहुत बायस्ड है हो गया. लिहिलंय माझ्या मम्मीने सगळ्या डब्यांवर चिठ्ठ्या लिहून ठेवलाय. Yes. काय उपयोग. शिट गाईज, शिट. आता आम्ही 2 मिनिटात डोळे बंद करणार आहे कारण की माझ्यासोबत कांदा चिरतोय. अजून काय मग तू जा ना त्या घरामध्ये. तेल सो वगैरे बाय फ्रेंड्स, चालली माझं. कडे हा 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 बाय फ्रेंड्स, चालली मध्ये. कसं बनवू याचं बनवू हा. ॲज युअर विश. याच्यात बनवू का सांग. मी नाही सांगत, तू माझा कॉम्पिटिटर आहे. ते बंद करा. कॉम्पिटिटर आहे माझा तू. चालतं चालतं चल. नीट सांग का चांगलं दिसायला पाहिजे किरण. काय चांगलं दिसायला याच्यामध्ये पाहिजे. चांगलं दिसलं पाहिजे की कशात बनवतो, कशात पण बनवलं. हे घमेल्यात बनवू का. कळलं तुला? याच्यात बनव. चांगलं दिसतं का ह्याच्यात. काय दाखवायचे तुला ह्याच्यामध्ये चांगलं. अरे ह्याच्यात बनवतात, ह्याच्यात बनवतात, हा कशात ह्याच्यात बनवते मम्मी पोहे. नक्की का. हा हा बनवते याच्यामध्ये पोहे. तू तुझं नको सांगू तिकडे, तू कशात पण काय पण बनवतो. इथं ट्रॉलीमध्ये. हा, मग ते सांग ना. ते बघा आली. त्याच्यात पण बनवा पाहिजे. हा खाली आहे ना कडे. हा कडे. त्याला कटलरी भारी पाहिजे, चांगलीवाली कटलरी पाहिजे. मोबाईल मध्ये चांगली दिसेल अशी. ठीक आहे ना, दिसायला चांगलं. हे कसं दिसायला चांगलं दिसतं ना. इकडे मोठा गॅस आहे. दिसायला चांगलं दिसतं ना. एवढे पोहे घ्यायचे असतात. ठीक आहे कमी करू. ना. ठीक आहे. ठीक आहे ना. हा चांगलं झालं तर तुझी पोरगीच खाईन ना. खराब झालं कशाला सगळे टाकून द्यायला लागते. त्या कटोऱ्यामध्ये धुवून त्या डब्यात धुवून ताटात कोण धुतं. नाही, हे भगवान. ह्याच्यामध्ये क्लीन करून घेतले आपण. परत त्याच्यात टाकून घेऊ आणि आपण याच्यामध्ये माठाच्या पाण्याने कोण धुतं नितीन. ठीक आहे. त्याला 2 मिनिटं असं पाण्यात ठेवूया आपण. झालं. सत्यानाश. इथे सत्यानाश झालेला आहे. इथे मी माझी रेसिपी बनवतो, तुला काय प्रॉब्लेम. इथे सत्यानाश केलेला आहे माझ्या नवऱ्याने. कापते बाबा. काय कापते बाबा? ऑनियन. सिया बाबाला सांग ना माझ्यासाठी पण कट करायला ऑनियन. बाबा त्याला आईसाठी पण कट कर ना. अजिबात नाही. परत एकदा बोल. नो वे. माझ्या डोळ्याला अवघड होणार आहे मग. माझ्या पण डोळ्याची आग होणार. चांगलं वाटेल का तुला. म्हणजे तो दोनदा होणार. बाबा इकडे तोंड आगर, लिंबू पिळेल. उघडलं बघ परत. फ्रीज लावा. गाईज बघा एवढूशा पोह्याला 1 मिनिट. गाईज मी तुम्हाला मिरच्यांची क्वांटिटी दाखवते. सी द मिरच्यांची क्वांटिटी आणि सी पोह्याची क्वांटिटी. आणि हे खाणारी माझी पोरगी. हा ठीक आहे, कमी येते. गाईज तिखट नाही होणार. प्लीज. डोंट वरी, तिखट नाही होणार. हे माझ्या मुलीला खायचे आहेत नितीन. हा ठीक आहे, तिखट नाही होणार. याची गॅरंटी मी देतो. बघू ना आपण. वाह वाह. कुठे ठेवलं ते. तुझं शोधून झालं की सांग, मग मी सांगते. हां तिथे कपाटात आहेत. आता पण माझ्या नवऱ्याला नाही सापडणार. हा हे बघा. समोर ठेवलं तरी पण माझ्या नवऱ्याला नाही सापडणार. ह्याच्यात आहे ना. हो नितीन. तेल नाही याच्यात. आहे पण खूप थोडंसं. आता कशात घ्यायचं ते. ह्याच्यात घालू? नाही. मम्मीला विचार. दे कपाट उघड, मी तुला सांगते कुठे आहे. त्या लोटीमध्ये. कुठल्या लोटीमध्ये. ह्याच्यात. गॅस न पेटवता माझा नवरा ऑइल टाकतोय. अरे पहिल्यांदा ऑइल टाकायचं असतं. प्लीज डोंट फॉलो माय हजबंड्स रेसिपी प्लीज गाईज. आता लायटर शोधणार माझा नवरा. दे ना. दे ना please. हे सगळ्या गोष्टी वरती काढून ठेवायच्या. मग त्याला चॅलेंज म्हणता येईल का नितीन.
आणि बनवल्यावर आवरून पण ठेवायचं, हे सगळं आवरून पण ठेवायचं, क्लीन पण पाहिजे. आणि जे लूजर होणार ना, जे हरणार ना, त्यांनी भांडी घासायची सगळी, इथे जेवढी जमा होतील ना तेवढी सगळी. बघा काय, माझ्या नवऱ्यांनी आहे ना ऑइल टाकलेलं, गॅस चालू केलेला, आता त्याला माहिती नाही नंतर काय टाकतं. मसाला कुठे जिरे मोहरी आता आठवलं का? काय आता सांग ना. आठवलं. शोध देतील किराणा असं नाही करायचं. दे ना, सांग की, सांगायला काय प्रॉब्लेम नाही तो मला सापडणार आहे का मला? येस, शोध ना, मग शोधला सगळं सापडतं. सांग ना, पण प्रॉब्लेम काय? तुला मसाल्याचा डब्बा तरी माहितीये का काय असतो? गाइस, ह्याला आधी शेंगदाणे तळून घ्यायचे होते. येस, इसका रेसिपी गलत हो गया है. काय नाही गलत, ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे. हा तळून घ्यायचे असतात शेंगदाणे. शीट मी का सांगितले? अरे अरे अरे, शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत ते, त्यामुळं तळून घ्यायची गरज नाही. गाईज प्लीज कमेंटमध्ये मला सांगा कुणाला भाजलेले शेंगदाणे आवडतात पोह्यामध्ये आणि कुणाला तळलेले. आणि माझा नवरा कढीपत्ता टाकायचा विसरलेला आहे. हे बघा, कढीपत्ता काढून ठेवलाय पण टाकला नाहीये. अरे टाकणार ना आता, थांब ना. कढीपत्ता टाकायचा आहे, कांदा टाकायचा आहे. कढीपत्ता तर तळून घे ना व्यवस्थित. मी का सांगते? मी नाही सांगितलं पाहिजे. नको काय नको सांगू. मिरची टाकतो. गॅस बारीक करून दे, जळत आहे. तेलात हळद नाही टाकत, जळती हळद. हे भगवान, मला सियासाठी वाईट वाटतंय. तिला हे खावं लागणार आहे. हे बघा अरे अरे अरे, शिंका आली. कारण की मला ते बघून हे होत आहे, होत आहे मला. शेंगदाणे करपले, नाही करपले. करपलाय. खूप सगळं चांगलं झालं आहे. काय करा, परत एकदा बोल. सगळं चांगलं आहे, हे खाल्ल्यानंतर कळेल. ठीक आहे, आता आपण ह्याच्यामध्ये पोहे ॲड करूया. असे त्याला असं थोडंसं हे करून ॲड करायचे, जेणेकरून छान बनतात. ठीक आहे. टाकू शकतो का? कारण की आम्ही तेलामध्ये टाकून ती जाळली आहे. प्लीज. आणि ह्याच्यामध्ये आपण मेन टाकायचं राहिलं नमक टाकलेलं आहे. आता शेवटचा कोथिंबीर आपण अशी स्प्रिंकल करूया. आणि पुन्हा एकदा असं त्याला गॅसवर ठेव ना जरा. उचलतोस कशाला? तुझी हाईट कमी पडते. पोहे झालेले आहेत, रेडी. ओके, हो, रेडी झालेले आहेत. आणि हा तुम्ही पसारा बघा, हा सगळा पसारा आहे. हा सगळा नितीन आवरणार आहे, त्याच्यावरती रेटिंग करणार आहे. झाकून ठेवणार नितीन. अरे अरे, सरक. माझे पोहे माझ्याकडे मी बनवलेले पोहे. थोडीशी टेस्ट करून मीच बघतो पहिले. चिटिंग डायरेक्टली सियाकडून रिझल्ट घ्यायचा. नाही. मग तू ह्याच्यामध्ये कमी जास्तपणा करणार, मग ते चिटिंग झालं. ती एवढं फास्ट करतो ना, शूटच होत नाही.
आता नितीन हे सगळं आवरणार आहे आणि चीटिंग केली नितीन, चीटिंग केली सिया, मायनस पॉईंट. का? नमक एक्स्ट्रा ॲड केलं तो टेस्ट करून. मी ऑमलेट करणार आहे नितीन, मी कसं टेस्ट करणार? मी नाही ठेवणार, तुझं काम आहे ते. अगर चैलेंज लिया है तो उसे पूरा करना होगा. हे माझं डा. आता मी बनवणार आहे ऑमलेट. अर्धा टमॅटो खूप झाला, एकच ऑमलेट बनवायचं. हे नितीननी कट केलेलं मी रियूज करणार आहे ते. मी पण बारीक चिरले. जमतंय. मछली को तैरना नहीं सिखाते बच्चे. व्हॉट अ डायलॉग. टाइमचं पण लिमिट लावायला हवं होतं. टाइमच्या लिमिट जर लावलं असतं ना मीच विनर झाले असते. एवढा टाइम ह्यानी घातलाय ना वस्तू शोधायला. जसं काय हा माणूस घरात राहतच नाही, जसं काय हा किचन मध्ये येतच नाही कधी. यावरनं तुम्हाला कळेल की हा माणसाचा किचन मध्ये वावर किती असतो. अच्छा, तुला काय काय सापडलं लगेच वावर किती असतो? सब मिला मुझे फटाफट फटाफट. इतका फाईन चॉप करायचा असतो, इतका फाईन. मला ते लाफ्टर शेफ मध्ये असल्यासारखं वाटतंय. एवढा एकदम रेडी होऊन मेकअप वगैरे करून मी कुकिंग करते, जसं मी रिअल लाईफ मध्ये कधीच करत नाही. चला आता मला बाउल पाहिजे. हात बीत ठेवा इथं असं वागताना. केलंच नाही कधी असं तर काय करणार आहे? पोरगी नाहीच आहे. यस, चलो आज तोडेंगे अंडे. अरे ते पडलं नाही. किती अंड्यांचं बनवणार आहेस? 2 बनवू. काही मी बघितलंय पाण्याचा हात लावल्यावरती त्याचं ते निघतं. आणि दॅट्स ट्रू, निघलेला आहे. अजून एक बनवू का? और ये भी है एक अंडा. तर यामध्ये जाणार आहेत सगळे मसाले. ही केली थोडी हळद, ही मिरची पावडर जी माझ्या मम्मीने घरी बनवली आहे. हे गेलं थोडंसं नमक. फेटणार आहे. त्याच्यामध्ये जाताना कांदा, एक टोमॅटो आणि ही नितीनने कट केलेली कोथिंबीर. फेटून घेऊया. कट. सो आपलं हे रेडी झालेलं आहे. नाव आय एम बिकम अ शेफ. खरंच का? Yes. खरंच? तोपर्यंत मी किचन वाटा आवडून घेते. मल्टीटास्किंग गाईज, मल्टीटास्किंग. काय पण बोलायचं वगैरे, काय पण बोलायचं आहे ना. मल्टीटास्किंग. येस. तवा गरम होईपर्यंत मी किचन वाटा क्लीन करते. हे इथंच ठेवायचं. किती वाया घालवलं सगळं. नाही गाईज, हे मी परत यूज करणार आहे. रियूज होणार आहे. रियूज. मी भेळ बनवणार. रिसायकल. तुला काय पाहिजे? तुला काय वाटतं सिया, कोण जिंकेल? टमाटो पाहिजे. हा? इकडे बघ की. हे मला टमाटो पाहिजे. टॅमॅटो पाहिजे? दे ग तिला टॅमॅटो खायला. नको थांब जरा. अशी आता डायरेक्ट रेसिपीज खातो. रेसिपी एवढा कमी ऑइल मध्ये नाही बनत किरण. मी माझ्या मुलीला हेल्दी रेसिपी शिकवते. हेल्दी. अरे फ्लफीनेस जर पाहिजे असेल ना त्याला ऑमलेटला तर बटर लावतात. बटर. हा सिया तुला हेल्दी पाहिजे की फ्लफी पाहिजे? यस, दिस इज माय गर्ल. ओके. हा वा, व्हॉट अ फ्लो.
काही नाही बोलायचं, काही पण नाही. देणार. ओ वाव. हां बोल. तुला काय वाटतं कोण जिंकेल? मी जिंकेल की मॉमी जिंकेल? ऑफकोर्स आई. मॉमी असते. टेस्ट झाल्यानंतर. ओके ओके ठीक आहे. म्हणजे तुला अजूनही वाटतं का सिया? टोमॅटो खाई. टेस्ट कशी? हा करू शकतो. हे गाईज हे बघून तुम्हाला कशाची आठवण येते? तुम्हाला ऑमलेटची. काय वाटतंय? हे असं ऑमलेट असतं? गाईज हे असंच ऑमलेट असतं. तू हे दुसरं काय healthy खाल्लं असेल omelette आहे. हा तर तुला लोकांनी फसवलं असेल. हे असं ऑमलेट असतं काय? हे healthy omelette आहे. हो हो बघाच आता हे कसं बनतंय. हो हो. आता मोठा टास्क आहे की ह्याला मी पलटी कसं करायचं. तेच तर महत्वाचं आहे. हे असं नसतंच कारण. हे भगवान इसको पलटी कैसे करूंगी मैं. मला वाटत नाही ह्या टास्क मध्ये मेस. जमलेला आहे हे बघा मला. हिने सगळं मेस करून ठेवलेलं आहे. गाईज असंच असतं. आणि Omelette मध्ये कधी-कधी messy होऊन जातं. प्रो येलो येलो. तू येलो, इथंच येलो. किरण तू इथंच हारलेली नक्की आहे खाल्लं. कारण तुला हे जमलेलंच नाहीये. शॉट. ऑमलेट हा प्रकार इतका नाही. सिया तुला अजूनही वाटत नाही की मी विनर होऊ शकते. मित्रांनो हो वाव. ऑमलेट हा प्रकार इतका सोपा आहे तरी सुद्धा या बाईला तो जमलेला नाहीये. जमलेला ठीक आहे. आहे गाईज मला जमलेला आहे. बिलकुल जमलेला आणि नाही. नशीब लागतं मला ऑमलेट सारखी ठीक आहे. गोष्ट आलेली आहे बनवायला. ठीक आहे. हे बघा हिने काय बनवलेलं आहे आणि मला वाटत नाही की ठीक आहे आपण टेस्ट करूनच बघू. तुला काहीही वाटू दे. जज आहे जज करायला. ओके ठीक आहे. ही जज आहे. सो जज येस. सो ही जज judge ठरवणार आहे. आहे कोण विनर होणार आहे. ही असं डान्स करते ही जज. गाईज जर तुम्हाला सियाचा आणि नितीनचा डान्स बघायचा असेल तर प्लीज आमचे प्रीवियस शॉर्ट्स बघा. चलो ना अब हम करेंगे प्लेटिंग. कारण नितीनला फक्त कुकिंग बद्दल माहिती आहे, प्लेटिंग बद्दल त्याला काहीच माहिती नाही. सो अब हम बनाएंगे प्लेटिंग. Plating इसलिए उसके लिए प्लेट चाहिए पड़ेगी. अब मैं बनाऊंगी अच्छा वाला प्लेटिंग. काय प्लेटिंग म्हणजे? प्लेटिंग म्हणजे काय असतं? प्लेटिंग. प्लेटिंग म्हणजे? ओके. डेकोरेशन म्हणायचं का तुला? प्लेटिंग Yes. म्हणते. फूड डेकोरेशन म्हण ना. प्लेटिंग काय प्रकार आहे? आई येस हे प्लेटिंग अजून एक असं कागदाचा डब्बा आहे. का तुला बाबाला द्यायचं आहे? बाबाला पोहे रस्ते. ते गुड बाबा ठरवून ना. तू गुड कधी गुड नाही गुड. नाही. त्याला त्याच्यासोबत चालवायला हा अजून एक नको. बॉल दे. अजून एक बॉल काढ. दे दोघांचं सेम दिसलं पाहिजे. राईट गुड. No. सिया मला इकडे बघ. मला तुझा मग तू पॉइंट जज आहे आवडलेला ना. मग बायस नाही बनायचं. सिया मला तुझा पॉइंट आवडलेला आहे. दे ना बाबाला. देणार आहे ती देणार आहे. दे ना. किरण मी नाही स्टॉप देणार. स्टॉप करू दे ना. मला विनर म्हणत नितीन एकच पाऊल आहे. तू दुसरा पाऊल घे. का स्टॉप करायचं का? का हात दुखायला लागला का? नाही इथे नाही आता ठेवतो. प्लेटिंग कर ना आता डायरेक्ट. हे असलं का आपल्याला कुपलेलं कशाला दाखवायचं? दाखवा दे मला प्लेटिंग. हे काही पण नको दाखव. ठीक आहे स्टॉप कर. सो गाईज माझ्याजवळ आहे 2 फूड आयटम्स. तर एकामध्ये आहे ऑमलेट, एकामध्ये आहे पोहे. फर्स्ट ऑमलेट ट्राय करणार आहे. ठीक आणि आहे. ऑमलेट कोणी बनवलं आहे? माझी आई बनवले ऑमलेट. सी तिने दुसरा पण बाईट घेतला आहे. आई तिने 2 बाईट्स घेतल्या आहेत. कन्सिडर दिस. ओके जज. मी पाणी घेऊन येते. थांब आधी थोडंसं पाणी पी. पोहे कसे वाटतात ते सांगा आता. बघा त्याच्यामध्ये बघ शेंगदाणे जळलेले आहेत. मिरची वगैरे आहे का? कढीपत्ता करपला आहे. त्याच्यामध्ये नमक 2दा वरतून टाकले आहे. रिअल साऊंड करतात माझे रिअल. हरपाल जी बताइए. तर तू सांग की तुला काय आवडलं? ऑमलेट आवडलं की पोहे आवडले? बघा प्लेटिंग बघ. मी तुला आहे ना
कट कर नाही का तोडावं लागलं म्हणून मी पीसेस मध्ये कट केले गाईस पीसेस मध्ये कन्सिडर दिस त्याला अरे गाई ते का कन्सिडर करते सिया कन्सिडर करेल ना सियाला मी काय तिला आवडतं? पॉइंट सांगतेय सियाला काय आवडतं ते का आणि हे बघा Judge. याचे शेंगदाणे जळलेले करपलेले आहेत जळलेलं नाही ते ऑलरेडी भाजलेले होते हा हा आमचा जस्ट कन्फ्यूज झालाय त्याला भूक लागली आहे का म्हणून तो कमेंट द्यायचं सोडून खातोच आहे नक्की काय टेस्ट लागते तुला सिया सांगा जे हरणार आहे ना त्याने भांडे घासायचे आणि तू जर विनरचं नाव नाही ना सांगितलं तर तुला भांडे घासायचे हा नाही विनर हे नाही बोलू शकत तू की दोघांनी छान बनवलंय असं बोललं तर काय हिला भांडे घासायचे असं काय नाही हो हा, तुला जे आणि जे आवडेल loser होणार त्यांनी भांडे सिया, तुला जे आवडलं असेल ते सांग कशी आहे ही? कशी- अशी- हा तुला जे आवडलं ते सांग टिक 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 तू दोन्हीपैकी तुला जे जास्त टिक आवडलं टिक ते टिक 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 सांग. आणि त्याला मिठी मार हा गाईज नाव नाही घेणार ती डायरेक्ट ती हक करणार आहे हा. कोणतं तुला जास्त ती आवडलं आता विचार करेन की मी कुणाला भांडे घासायला लावू नाही असं नाही पण तिला ठीक आहे ओनली विनर ओनली तुला विनर तुला जे आवडलं असेल ते आवडलं असेल ते मनापासून सांग. जे आवडलं ना हा. त्याला मिठी मार. भांडी तर सोडून दे. हा, भांडे नाही, भांडीचं नाहीये. भांडीचं करायचं भांडीचं नाही. भांडीचं बरं, करायचं. ठीक आहे. हा, भांडी मग भांडी घासतानाचा पण व्हिडिओ दाखवू काय ते नको खाऊ आधी तू सांग तिला भूक मला लागली. खाऊ दे नंतर. एकच piece. ठीक आहे पाडला आता तू दुसरा. ते व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मोठाच पाहिजे ना ऍटलीस्ट 20 मिनिटाचा पाहिजे सी असं करू मला पहिली अरे सियाने मला पण मिठी मारली गाईस माझ्या नवऱ्याने एवढे मेहनतीने पोहे बनवले हा मग तुला बॉ मस्त बॉ हा ना पण त्याच्यासोबत माझ्या हातात चव आहे म्हणून आजपासून नितीन जाऊ स्वतः बनवणार एक टाइम आमच्यात पण छान आहे ब्रेकफास्ट माझा बाबा बनवणार आहे. येस सो गाईज तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कोणाची रेसिपी जास्त आवडली कुकिंग कोणाची जास्त आवडली प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि आम्ही कुठले कुकिंग चॅलेंज करावे हे पण तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा प्लीज गाईज सो आणि- लाईक आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा त्यांनाही तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा नाही तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना पण सांगा की सबस्क्राईब करा आणि प्लीज गाईज लाईक शेअर and subscribe. सबस्क्राईब बाय